हिंदीच्या मुद्द्यावरून आझाद मैदानावर ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केलं। ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्य सरकारच्या जीआरची प्रतिकात्मक होळी केली आणि या आंदोलनात उद्धव ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी झाले होते। हिंदीच्या मुद्द्यावरून आझाद मैदानावरच्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते। विरोधकांनी राज्य सरकारच्या जीआरची प्रतिकात्मक होळी केली। या आंदोलनात उद्धव ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते। अधिवेशनही सुरू होत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही सरकारवर दबावही आणू पाहतात की हा अध्यादेश मागे घ्या? आम्ही दबाव आणू इच्छित नाही, आम्ही हे स्वीकारतच नाही आहोत। त्याच्यामुळे एखादी गोष्ट ते जर का लादणार असतील तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे। आम्ही जीआरची होळी केलेली आहे, त्याच्यामुळे आता तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही। कारण एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलंय की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही। अजित पवार असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आनंदाची गोष्ट आहे, कोणतरी एक धाडस दाखवतोय। सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कौतुक आहे। आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये। मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात। त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय आहे। आणि कोणत्या शाळेत त्यांच्या मुलांनी शिक्षण घेतलं आहे तेही आपण बघितलं पाहिजे। आणि नुसतं निवडणुका आले तर यांचं मराठी प्रेम जागृत होतं आणि इतर वेळेस हे फक्त इंग्रजीवर प्रेम करतात। म्हणजे दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात। आणि म्हणून मला असं वाटतं की या लोकांना निवडणुकीच्या वेळेस लोकांची दिशाभूल करण्याकरता हे सगळं यांचं प्रेम जागृत होतं। हिंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। तर हिंदीच्या मुद्द्यावरून सर्वसामान्य जनतेत चीड असल्याचं नितीन सरदेसाईंनी सांगितलं।